शेतकरी बंधूंनो, सर्वप्रथम माझी ओळख करून देतो. माझं नाव महेश काळे आहे. मी महादनचा जालना जिल्ह्याचा प्रतिनिधी आहे. जालना जिल्ह्याचा पूर्ण सेल समजा मार्केटचं काम सगळं मी पाहतो. तर आज तुम्हाला इथं बोलवण्याचं एक कारण आहे. आपण ज्या प्लॉटमध्ये उभं राहिलो होतं, हा सोयाबीनच्या प्लॉटमध्ये आपल्या कंपनीचं 11 ते 14 महादनचं क्रॉपटेक 11 ते 14 तुमच्या हातात जिथे मला लिटर दिलं आहे तुम्ही ते पाहून घ्या. हे 11 ते 14चे बॅग आहे. हे 11 ते 14चे बॅग आहे. तुम्हाला हे बॅग इथं वापरलेले आहे ह्या शेतामध्ये. आता ह्या शेतामध्ये हे बॅग वापरल्यामुळं तुम्हाला 2-3 गोष्टी सांगतो मी अगोदर. तुमचं जे रेग्युलर तुम्ही खतं वापरता 20-20 जोरतर असेल, 12-32 असेल, DAP असेल, 14-14 असेल, या खतांपेक्षा हे खत वापरलेलं का वेगळं आहे हे तुम्हाला मी सांगतो अगोदर. आता याच्यामध्ये तुम्ही वापरताना जे खत काय करता, जे खत वापरता त्याच्यामध्ये 3 अन्नद्रव्य येतं. 20-20 जोरतर असेल तर नत्र स्फुरद आहे, पोटॅश तणाचे पाला सल्फर आहे. DAP वापरलं नत्र स्फुरद आहे. पण याच्यामध्ये तुम्हाला काय केलं आहे, कंपनीने तुमचा एक अभ्यास केलेला आहे ऑलरेडी. अभ्यासामध्ये असं कंपनी लक्षात आलं की शेतकऱ्यांचा वापरण्याचा जो आहे त्याच्यामध्ये शेतकरी काय करतोय, फक्त 11 म्हणजे NPK वापरतो, त्यासोबत मायक्रोन्यूट्रिएंट देत नाहीत. आपण जर आपलं दैनंदिन जीवनात पाहिलं तर आपल्याला सगळं लागतं. आपल्या जेवणाला समजा चटणी लागते, मीठ लागते, भाकर लागते, सगळं लागतं आपल्याला. तर आपण हे गोष्टी आपण पिकाबाबत जमिनीबाबत लक्षात घेतो का? आपण नाही घेत. तर आपण त्यामुळे कंपनीने काय केलं आहे, ह्या गोणीमध्ये तुम्हाला जर खताचा हे दाणेदार खत स्वरूपातलं खत आहे. ह्या दाण्यामध्ये एका दाण्यामध्ये तुम्हाला NPK 11 ते 14 हे भेटतं तुम्हाला. त्यासोबत सल्फर, मॅग्नेशियम, झिंक, बोरॉन, फेरस असे 8 अन्नद्रव्य तुम्हाला एका दाण्यात भेटतं. त्यामुळे तुम्हाला बाकीचे काही खर्च करायची गरज पडत नाही. एकंदर सांगायचं असं आहे, एका दाण्यात तुमचं संपूर्ण हे सोयाबीन पिकाचं समतोल प्रमाणात हे होतं, समाधान होतं. याच्यामुळे तुम्हाला सल्फर दिलेलं आहे, तुम्हाला 2% सल्फर आहे, 1.2% मॅग्नेशियम आहे, झिंक दिलेलं आहे, बोरॉन दिलेलं आहे आणि फेरस दिलेलं आहे. त्यामुळं मायक्रोन्यूट्रिएंट तुम्हाला याच्यामध्ये असल्यामुळे तुमच्या पिकावर रोगराई प्रमाण येण्याचं प्रमाण जे आहे ते कमी प्रमाणात राहतं. मायक्रोन्यूट्रिएंट भेटल्यामुळे त्याची प्रतिकार क्षमता आहे, ताकद म्हणतो आपण थोडक्यात, ती ताकद वाढते. याची ताकद वाढल्यामुळं ते रोगाला प्रतिकार करतं आणि रोगराईचं प्रमाण कमी होतं. एकंदर तुमचं काय होणार आहे, रोगराई कमी झाली म्हणजे तुमचा खर्च कमी होणार आहे फवारणीवरला. आणि दुसरी गोष्ट, सर्व प्रमाणात खतं भेटल्यामुळं याची वाढ चांगली होते. याला जे पाहिजे ते जेवढं पाहिजे तेवढं प्रमाण भेटतं, त्यामुळे याची व्यवस्थितरित्या वाढ होते. आता याच्यामध्ये 11% नायट्रोजन आहे, 30% फॉस्फरस आहे आणि 14% पोटॅश आहे. यामुळे तुम्हाला जेवढं NPK पाहिजे ते NPK भेटतं, मायक्रोन्यूट्रिएंटचे प्रमाण ते भेटतं. आता तुम्ही जर पाहिलं, हे झाडं जर पाहिलं तुम्ही व्यवस्थित, तर याला बघा शेंगा तुम्हाला भरपूर प्रमाणात शेंगा लागल्या. त्याला याची वाढ पण चांगली आहे, काळोखी पण चांगली. याला जर तुम्ही पाहिलं व्यवस्थित तर याला झाड हे बघा, बाकीच्या झाडापेक्षा तुम्ही याला शेंगा वगैरे बघा, हे बघा तुम्ही शेंगा बघा, याला हे बघा शेंगा बघा, हे शेंगा बघा, एकदम चांगल्या प्रकारे शेंगा लागल्या. आता याच्यामुळे काय होतं, तुम्हाला वाढ तुमची व्यवस्थित होते, पोषण तुमचं चांगलं झालं. मला एक सांगा तुम्ही, आपण आता सगळे शेतकरी लोकांचं आपल्या घरी जनावर असतात, बरोबर आहे. जनावरांना आपण ज्यावेळेस सुरुवातीला आपली काही आपण गाभण राहते, आपण सुरुवातीपासून त्याला व्यवस्थित आपण जर त्याचं मेंटेन ठेवलं, अन्न पाणी त्याचं, तर तिथं दुधात फरक पडणार आहे. उगा ती येली ती नंतर त्याला 2-5 जास्त खाऊ घातलं तेवढा फरक पडणार नाही. म्हणजे काय आहे, त्याच्या सुरुवातीपासून जर पोषण चांगलं झालं तर त्याचं समोर उत्पन्न चांगलं भेटणार आहे. त्याच पद्धतीने आपल्या कंपनीचा हेतू असा आहे की सुरुवातीला आपल्या झाडाला पोषण चांगलं भेटलं पाहिजे, त्यानंतर त्या उत्पन्नात तुम्हाला फरक दिसणार आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला नॅनो युरियाची फवारणी केली, त्यामुळे अजून तुमचा रिझल्ट चांगला आहे. आता नॅनो युरियाची फवारणी कोण करतो आपल्याकडं? हां, नॅनो युरिया हा एकदम चांगला पर्याय आहे. नॅनो तुम्ही जे खत टाकता दाणेदार नॅनो युरिया, त्यापेक्षा नॅनो युरिया फवारला पाहिजे. त्याचं कारण मी सांगतो. नॅनो युरियामुळे तुमचं काय, नॅनो एक बाटली तुमच्या एका गुणीचं काम करते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे युरिया टाकल्यामुळे तुमच्या जमिनीचा ऱ्हास होतो, तो तुमच्या बाटलीचं होत नाही, ते ऑर्गॅनिक आहे, त्याच्यामुळे तुमचा ऱ्हास होत नाही. नॅनो युरियाचे फायदे खूप जास्त येतं. आणि नॅनो युरिया जास्त फायदे तुम्हाला असे जे झाडं येतं, समजा मोठ्या पाण्याचे कापूस असेल, आता हे सोयाबीन आहे, तुमचे मोठे मोठे झाडं आहेत, मका असेल, त्याच्यावर तुम्ही फवारून बघा, तुम्हाला त्याचे एकदम चांगले रिझल्ट भेटतील. तुम्ही हे खत आहे, आता हे जे बॅग आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कोटिंग केली कंपनीने, 11 ते 14 हे खत आहे. याच्यामध्ये याला दाण्याला कोटिंग केली. त्या कोटिंग केल्यामुळे काय होतं, तुमचं जे लागू होण्याचं प्रमाण आहे, खत लागू होण्याचं प्रमाण जास्त ते तुमचं वाढतं. थोडक्यात सांगायचं म्हणजे काय, तुम्ही जेवले किती आणि तुम्हाला पचले किती हे महत्त्वाचं आहे. आपण 4 भाकरी खाल्ल्या, नाही तर 2 भाकरी आपल्या पचलेल्या,
त्यात आपल्या कामात 2 भाकरी येतात, 2 भाकरी वेस्टेज केल्या आहेत आपल्याला. त्याप्रमाणे हे खत आहे. आपण हे टाकतो किती, त्यापैकी ते लागू किती होतं हे महत्त्वाचं आहे. याला कोटिंग असल्यामुळं मायक्रो ऑर्गॅनिझमचं कोटिंग असल्यामुळं याचा जमिनीत लागू होण्याचं प्रमाण वाढतं आणि याच्यामुळे तुमचं जे रिझल्ट भेटतो तो चांगला भेटतो एकदम. तर आता ही बॅग आहे 40 किलोची, 1800 रुपयाची बॅग आहे 40 रुपयाला, 40 किलोची. आता तुम्हाला वाटत असेल ही 40 किलोची बॅग आहे, बरोबर आहे. आपल्याला सगळ्यांना सवय काय लागली, 50 किलोची बॅग घ्यायची, मोकळ्या हाताने टाकून द्यायचं. ते कोणासाठी, ते आपल्या मना समाधानासाठी ते, बरोबर आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला भूक लागली एका भाकरीची, तुम्हाला मी 2 भाकरी खाऊ घातल्या, तुम्ही खाता माझं प्रेमापोटी, पण तुम्हाला ते पचनात का सगळ्या? हां, जेवढं भूक आहे तेवढं खाल्लं, तुमच्या शरीराला पण चांगलं राहील, सगळं व्यवस्थित राहील. त्या पद्धतीने कंपनीने विचार केला आहे की जेवढं झाडाला गरज आहे त्या पद्धतीने त्याला तुम्ही द्या. तुमची ही 40 किलोची बॅग हे 1 एकरसाठी सफिशियंट आहे. ह्याच्यासोबत तुम्हाला फक्त सल्फर टाकायचं 10 किलो, ते का टाकायचं? आता तुम्ही सल्फर टाकता सगळेजण? टाकता का टाकता? काळुंकीसाठी, यासाठी चांगलं राहतं. त्याचं मेन कारण काय सरपंच तुमच्या सोयाबीन पिकामध्ये? दाणे चमक आली पाहिजे. हां, आता सोयाबीन हे तेलवर्गीय पीक आहे, मान्य आहे सगळ्यांना. तेल वाढण्यासाठी हां, सोयाबीनच्या दाण्यामधील तेलाचं प्रमाण वाढण्यासाठी सल्फरचं मुख्य कार्य आहे. तेलाचं प्रमाण वाढलं म्हणजे तुमचं उत्पन्न वजन वाढणार आहे, आणि वजन वाढलं म्हणजे उत्पन्नात फरक पडणार आहे. सरळ सरळ हिशोब आहे. त्यामुळे काय करायचं आहे, आपल्या हे 1 एकरसाठी तुम्हाला फक्त एक बॅग 1114 आणि 10 किलो सल्फर असा एक 50 किलोचा डोस करायचा आहे. यामुळे तुम्हाला तुमच्या उत्पन्नात नक्की वाढ दिसेल, तुमच्या रोगराईत कमी प्रमाण दिसेल. ह्या अशा गोष्टी आहेत. तुमचं जे क्षेत्र असेल तुमचं समजा 2 एकर 4 एकर 5 एकर जे सर कराल तुम्ही पुढल्या वर्षी, तर त्या वर्षी तुम्ही हे नक्की वापरून बघा. हे तुम्हाला आहे. त्याच्यासोबत तुम्हाला एक पुडा दिलेला आहे बघा, छोटासा, सगळ्या दिवशी करतो फार का लाल पुडा, फ्लावरिंग स्पेशल म्हणजे त्याला फ्लावरिंग स्पेशल. याच्यामध्ये 9, 27, 18 हे NPK आहे, 7.5% नायट्रोजन आहे, बोरॉन आहे, मॉलिब्डेनम आहे. आता हे ज्यावेळेस तुमच्या सोयाबीन पिकाला ज्यावेळेस तुमच्या फुलं लागतात, ती फुलगळ होती, बोरॉनच्या कमतरतेमुळे फुलगळ होती, तर तुम्ही हे फवारणी घेतले पाहिजे. 5 ग्राम प्रति लिटर प्रमाणाचं प्रमाण आहे. तुम्ही याची एक फवारणी घ्या, तुमच्या क्षेत्राला तुम्हाला फरक दिसून जाईल. एवढं सांगणं होतं मला. तुम्ही आलात, खूप खूप आभार. आणि हे खत वापरून बघा तुम्ही, तुम्हाला नक्कीच फरक दिसेल. आता हे खत वापरताना पेरणीच्या अगोदर सल्फर वापरायचं ना? नाही, तुम्ही काय करा, वापरताना सांगतो तुम्हाला मी आता, ते सांगायचं राहिलं माझं. तुम्ही ज्यावेळेस तुम्ही खत पेताना सुरुवातीला त्याच वेळेस तुम्ही सल्फर मिक्स करून त्याचं हे करायचं. फक्त तुम्हाला एक बॅग 11 ते 14 आणि 10 किलो सल्फर एवढं मिक्स करायचं, तुमच्या पेरणी टायमाला टाकून द्यायचं. कारण की असं त्या टायमाला हो, त्याच टायमाला पेरून द्यायचं. बाळाला जितका लहानपणी खाऊ घालतात तेवढं बाळ मोठ्यापणे गोंडच राहील. बाळ लहानपणी कुपोषित राहिलं नंतर त्याला खाली खोबऱ्यातून उपयोग नाही. त्यामुळे लहानपणीच बाळाला दिलं पाहिजे खायला. आपलं हे म्हणजे बाळ आहे, ह्या बाळाला तुम्ही लहानपणी देताल तेवढं चांगलं भेटेल, तेवढं ते चांगलं काम करेन. पेरणीच्या वेळी तुम्ही एक बॅग 11 ते 14 10 किलो सल्फर एवढा डोस द्यायचा. कारण की आपल्याकडे शक्यतो दुसरा डोस होत नाही सोयाबीनला. खूप म्हणजे रेअर केस आहे, एकदम रेअर केसमध्ये आपल्याला डोस होतो शकत. अशा प्रकारे आहे. तर तुम्ही हे खत वापरून बघा. आणि खत कंपनी महादनची आहे, त्यामुळे तुम्हाला क्वालिटीमध्ये काही कॉम्प्रोमाइज होणार नाही आहे. तुम्ही अगोदर 8, 21, 21, 9, 24 वापरला असेल सगळ्यांनी, भरपूर लोकांनी वापरलं असेल. त्याच धर्तीवर हे खत आलेलं आहे. 8 अन्नद्रव्य एकामध्ये आहेत दाण्यामध्ये, तुम्हाला उत्तमरित्या रिझल्ट भेटतील याचे. आणि गव्हर्नमेंट सबसिडीवर खत आहे, तुम्हाला अंगठा देऊन खत घ्यावं लागतं आहे. असं पण नाही की कंपनीचं असं हे आहे, त्याच्यात सगळं गव्हर्नमेंट कंट्रोलमध्ये आहे. 8 सर्किल वापरलं इथंच. हो, एकदम चांगला रिझल्ट त्याचे पण. तुम्हाला काय वाटलं 8 21 बद्दल वापरून? चांगलं. काय म्हणजे नेमकं चांगलं म्हणजे काय वाटलं? फांद्यात वाढ काय असं? डोळ्या चांगल्या नाही, हे जे कंपनीचं खत वापरत ना आम्ही, महादन ओरिजिनल खत आहे मशाला, आम्ही वापरत महादन. नाही, महादनचं आपलं तर काय आहे, महादन ही कंपनी ऑलरेडी महाराष्ट्रातली कंपनी, सगळे माणसं महाराष्ट्रात आणि कंपनीचं मेजर काम महाराष्ट्रातच आहे. त्यामुळे कंपनीच्या क्वालिटीवर कोणत्याच गोष्टी हे नाहीये. तुम्ही महादनचे कोणते खत वापरून बघा, महादनचे 10-26 वापरा, 20-20 0 वापरा, हे क्रॉपटेक खत वापरा, तुम्हाला 24-24 0 महादनचं ब्रँड खत आहे. महादन सारखं 24-24 0 बाकी कोणतीच कंपनी म्हणू शकत नाही. महादनचं 24-24 0 जे आहे ते विशिष्ट टेक्नॉलॉजी, त्याला प्रिल टेक्नॉलॉजी आहे आमच्याकडे. त्यामुळे काय होतं, तुम्ही जर आमचं 24-24 वापरलं तर ते 24-24 बघा, तुम्ही कधी घेऊन बघायचं. असं 24-24 महादनचं घ्यायचं, एका दुसऱ्या कंपनीचं घ्यायचं. महादनचे एक समान दाणा, सगळा एक समान, तर तुम्हाला आवश्यक मागं पण होणार नाही. आणि ते तुम्ही दाणेदार खते आपलं, पण तुम्ही ते वॉटर सोल्युबल म्हणून देऊ शकता. ते पूर्ण विरघळतं पाण्यात, ते 100%. दुसरं कोणता 24-24 पाण्यात विरघळत नाही 100%.
तर ते एकदम क्वालिटी खत आहेत आपले महादनचे. खताच्या क्वालिटीबद्दल तुम्हाला काही सांगता येणार नाहीये. नाही. पण माझे तुम्हाला आजच्या ह्या कार्यक्रमानिमित्ताने एकच तुम्हाला आश्वासन राहील, आव्हान राहील, तुम्ही पुढल्या वर्षी तुमच्या जमिनीमध्ये सोयाबीन पीक करताल त्यावेळेस तुम्ही याचा नक्की वापर करून बघा. बरोबर. 100% नका करू, पण तुम्ही काही प्रमाणात वापर करून बघा, म्हणजे तुम्हाला फरक जाणून येईल. ज्यावेळेस आपण म्हणतो, तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे, याचे देही याचे डोळा, याचे डोळा याचे देही, म्हणजे आपल्या डोळ्यांनी ज्यावेळेस पाहू ना आपण त्यावेळेस आपला फरक दिसतो. कांद्याला आज जमलं साहेब? जमेल ना, हं? कांद्याला हे पण जमेल, 8 21 21 पण जमेल. हो, तेच मला हो, जे अवेलेबल आहेत ते दोन्हीपैकी कोणते वापरू शकता. हा, तीच मला लावली. कांद्यालाही चालेल. हो, तीच मला. कांद्याला तुम्ही तुमचं जर असेल तर 1.5 बॅग सुरुवातीला ही वापरायची हो. आणि 1.5 बॅग नंतर मग 3 बॅगच डोस करायचा फक्त. बरोबर. आणि सल्फर वापरा त्याच्यामध्ये. हा. कांद्यामध्ये सल्फर वापरल्यामुळे त्याचं 8 एक दिवशी चांगलं आहे. कांद्यामध्ये सल्फर वापरलं तुमचं त्याचं काजळीचं प्रमाण कमी होतं आणि काजळीचं प्रमाण कमी झाल्यामुळे तुमचं जे का टिकवून क्षमता आहे ते वाढते. त्याचा तिखटपणा जो असतो कांद्याचा तो सल्फरमुळे वाढतो आणि सरळ साध्या सगळ्या शेतकऱ्यांमध्ये कांदा जेवढा तिखट तितका भाव जास्त. हा. सरळ मुद्दा ह्या. हा. त्याच्यामुळे सल्फरमुळे कांदा तिखटपणा वाढतो. तिखटपणा वाढल्यामुळे तुम्हाला त्याचा भाव पण चांगला भेटतो मार्केटमध्ये हा. आणि टिकाऊ क्षमता वाढते मार्केटमध्ये तुमची. कपाशी